बाबा तुम्ही नाही नामदेव अप्पा दोघ आहेत का? मागचे नामदेव महाराज डोळा लागला आपला पहिला नंबर लागला. हे बघा मी काही तुमच्याकडे ठरवून आलो नाही. मी काय 11 वाजेपर्यंतच कीर्तन करावं असं मला काही बंधन नाही आणि पुढे जावं असंही बंधन नाही. काही हरकत नाही नामदेव महाराज माझ्यासाठी मोठी सोय आहे. 5 माणसं झोपले की आपण माऊलीचं विठोबा रुक्माईचं सोबतच भजन घेऊ. काळजी करायची. आणि तसं जर विचार केला ना कीर्तनाला बसलेल्या माणसानं झोपलंच पाहिजे महाराज. का झोपलं पाहिजे सांगू का? इथं डोळा नाही लागावं तर घरी लागावा का महाराज? समाधानाची अवस्था इथंच प्राप्त झाली पाहिजे. होय होय जवानांना उग नाही. अहो लोकाला 2-2 झोपेच्या गोळ्या खाऊन झोपी नाही. 10-10, 20-20 हजाराच्या पंचच्या गादीहून इकडून कूलर इकडून फॅन वरून एसी तरी ह्या अंगाहून आणि इथं एवढा पिकर पकवास टाळ पेटीच्या कालव्यात झोप येते म्हणजे उजळले. साधं भाग्याचं लक्षण नाही. चोपदार उशिरा जरी कंबर बांधली तरी आहे का? उग नाही. डॉक्टर सांगतात 6 तास झोपल्याशिवाय रक्त प्रवाह व्यवस्थित चालत नाही महाराज. झोपलंच पाहिजे लोकांना. महाराज आम्ही तर आता आमच्या बोधले घराण्यातल्या फड परंपरेच्या गावातले कीर्तनाला असं चालू केले 7 ते 9 कीर्तन करायचे आणि 9 वाजता येणाऱ्या लोकांना का समाज परमार्थाकडे आणणं एवढं सोपं राहिलं नाही. आल्यावर येऊन झोपानात का पण बरोबर आहे. आणि तुम्ही काही चिंता मानून घेऊ नका. डोळा लागू द्या. नामदेव अप्पा ती दोन्ही सुरात होय होय मस्त आहे. एक सांगतो ऐका बसलेल्याला डोळा लागेल असं समजू नका. होय होय तुम्ही काही काळजी करू नका. सगळे वडीलधारी मंडळी दोन्ही कोण टेकायचा चान्स आहे. म्हणून 11:30 वाजले तरी काही कुणी काळजी करायची नाही. उभारून सुद्धा डोळा लागलेला चांगला आहे पण खाली पडूच तर नका एवढं सांगायचं. आपल्या इथंच येडशीच्या पलीकडे वडगाव जहागीर आहे बरोबर आहे. ते आमच्या बोधले परंपरेचं गाव आहे पण तिथं महाराज पहिली चाल झाली. आता जशी सुंदर ठाईची चाल झाली ध्रुपद बी झालं आणि माझी प्रस्तावना चालू झाली की विनेकरी महाराज खाली पडले. शपथ बर का खोटं नाही. आणि हे बघा खरं वाटण्यासाठी मी कीर्तन नुसतं 10 शब्द वाचतो. तुम्ही काही काळजी करू. खरं वाटण्यासाठी तुकाराम महाराजाला सुद्धा शपथ व्हावी लागली होती. वा तसे आण विठोबा. खरं वाटण्यासाठी बाबानो देवाला नाही म्हणू नका. का गाथ्यासारखा गाथा पण लाह्यासारखा त्यानं तारलेला आहे. मी शपथ वाहून सांगतोय. तसं मी तुम्हाला सांगतो विनेकरी महाराज खाली पडले आणि मी घाबरलो. म्हणलं बापरे त्याला चक्कर पिक्कर आली असेल अथवा घुरा आला असेल. उठवा का झोप लागली उठवा. काय झालं काय उठवा उठवा म्हणलं की विनेकरी महाराज टणकन उठले आणि म्हणले महाराज फक्त बारीक डोळा लागला. आता खाली पडूस तर जर माणूस झोपतोय म्हणलं काय बारीक डोळा आहे का? पण कसला बी लागू द्या आपल्याला बाकी महत्व नाही. 6 झाले की पिटी मास्तर आता मला बंदर आहे मला जमत नाही फॅन ही चालू ह्याच्यात वार मध्ये शिरतो त्यानं बसतो आवाज. पण मी काळजी कुणाची करतोय. अरे मला माहितीये फॅन जर नसला तर लोक झोपणार
आणि राहिलेल्या 5ची भरती होणार. राहू द्या कसं आहे बरं का, सगळंच लय धडक सांगून जमत नाही म्हणून फिरवू. पण महाराज आनंद मस्त आहे. आनंद काय मस्त आहे. मी कीर्तन शपथ संपित नाही 11:30 वाजता. तुम्ही मला पुन्हा बोलवू नका. काय हरकत मनाराव इथं तुळजापूरहून इकडे 10-12 किलोमीटर उजव्या हाताला गाव आहे बघा. आपल्या चैत्राच्या महिन्यातच मी कीर्तनाला गेलो. काही नाही महाराज, 11:15 वाजले. 11:15 5:30च माणूस झोपलं. शपथ मला 11:45 वाजले. अर्ध माणूस झोपलं नाही म्हणून संपवायला. तुम्ही म्हणताल महाराज 5:30 हा आकडा कसा धरला तुम्ही? वकील साहेब तुम्ही तर वारकरी मंडळाचे अध्यक्ष आहेत, चांगला आहे का? तुमचे 3 नियम वेगळे, 3 नियम वेगळे. अर्धा माणूस कसा धरला मी? एकाला डोळा लागायला आणि मी त्याला उठवायला. म्हणून तसं काही होऊ देऊ नका. बिनधास्त झोपा. का? एक निष्ठता महत्वाची. माणसं तर लयच हुशार आहे. इतकं मस्त वारवासाला बसले ती. पण इथं फॅन आम्हाला लय हवा लागते, तुमच्यापेक्षा मस्त. पण चलत आहे का? एकनिष्ठ उपासना तुलसीदास के कारण प्रजनात वै रघुनाथ. राम प्रभूला अवताराला यावं लागलं त्यावेळेला तुलसीदासजींनी वंदन केलं. महाराज किती एकनिष्ठता आहे. खबरदार माझ्या अंगाला हात लावशील ना तर तुला पांडुरंगाची शपथ आहे. सुखे येतो घरात नारायण. देवाला घरी यावं लागलं, माती तुडवावी लागली, गाडगे घडवावी लागली, मडकीची उतरंडीची उतरंडी लागल्या, 12 वाड्या 13व 13 आल्यावर प्रत्येक माणूस म्हणायला काका काका तुमच्यापेक्षा तुमचा नोकर लय चांगला आहे. काय माठ घडवली, काय गाडगी, टणक आहे, सुबक आहे, चकाकी आहे. काकाचे उद्गार काय? काका म्हणले बरं झालं रे बाबा, पंचकृषीतल्या लोकांची व्यवस्था झाली. आणि देव म्हणले बरं झालं माझ्या काकाचा संसार जोमात चालला. याचं कारण काय आहे? फक्त एकनिष्ठता आहे. अरे आळंदीचे माऊली पांडुरंगाकडे जावे आणि पांडुरंगाला म्हणावं पांडुरंगा हे माय बापा मला तीर्थयात्रेला जायचं आहे. मग अडचण काय माऊली तुमची? काही नाही रे पांडुरंगा, तीर्थयात्रेच्या प्रवासात तुमचे नामदेव महाराज मला जोडीदार सोबतीदार पाहिजे. काय नामदेव महाराज मागता माऊली? अहो माऊली तुम्ही बाकी काही मागा मी द्यायला तयार आहे, पण मी माझा नामा नाही देऊ शकत. कोण म्हणतंय? देव म्हणतात. माऊली म्हणतात देवा मला तुझं काहीच नको, फक्त नामदेव महाराज तीर्थयात्रेच्या प्रवासात सोबतीदार दे. पांडुरंग म्हणाले सांगू का माऊली, पाण्याशिवाय मासा कसा तळमळतो तसा मी नामाविना तळमळतो माऊली, नाही देऊ शकत. पांडुरंग परमात्मा असं म्हणल्यावर माऊली हट्टाने पेटले. नाही पांडुरंगा, नाही पांडुरंगा, नामा पाहिजे, नामा पाहिजे. हो नाही करता करता पांडुरंगाला जड अंतकरणाने हो म्हणावं लागलं. नामदेव महाराज सकाळी स्नान आवरून पांडुरंगाच्या दर्शनाला आले. आल्याबरोबर नामदेव महाराजांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि जड अंतकरणाने पुन्हा पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजाला म्हणतात नामा तुला तीर्थयात्रेला जावं लागेल रे नामा. काय तीर्थयात्रेला? किती वेळा बजावून सांगू देवा तुम्हाला की वतन आमुचे मिरास पंढरी विठोबाचे नांदणूक सेवा करू ते नित्य भावे प्रसाद स्वभाव देतील ते. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती
वैकुंठासी आम्हा धाडू नको हरी वासदे पंढरी सर्व काळ आम्हा नको धाडू हरी आणि वासदे पंढरी हरी सर्व काळ देवा. अरे मेलो तरी पंढरपूर सोडणार नाही देवा. आणि तू तर म्हणतो तीर्थ यात्रेला जा. अरे नामा शांत हो बाबा. अरे मी तुला कोणाच्या सोबत पाठवतोय याचा तर जरा विचार कर नामा. अरे ज्यांच्या सोबत पाठवतो ते काय तुला आयरे गैरे लोक वाटले का नामा? नाही देवा. मग कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर आणि खरी तसे आदर संगतीचा नामा. अरे साक्षात महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. अरे स्वतः आळंदीचे माऊली तुझ्या संगतीची अपेक्षा करतात नामा. आणि तू नको म्हणतो नामा. यासारखं दुसरं भाग्य कोणतं आहे? संत संगतीचे काय सांगू सुख. जा नामा, जा नामा. जातो देवा. पण एक लक्षात ठेव देवा, मी जायला तयार आहे. आनंद वाटला पांडुरंगाला. पण सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी जायची वेळ आली. डोळ्यापुढे चित्र घ्या. माऊलीला बोलवलं. नामाचा हात घेतला. माऊलीचा हात घेतला आणि नामाचा हात माऊलीच्या हातात हात दिला आणि पांडुरंगाचे डोळे डबडबले. कसं असतं महाराज? एकार्ध आज्ञानी लेकराची माय शेजारच्या जाणत्या लेकरा सोबत पाठवते ना, त्यावेळेला तिला ते आवरत नाही महाराज. ती माय शेजारच्या जाणत्या लेकराला सांगत असते, गोविंदा माझं लेकरू माझं गाव सोडून कधी गेलं नाही बाबा. आज पहिल्यांदा तुझ्या सोबत पाठवते. माझ्या लेकराला सांभाळून आण. पांडुरंग म्हणू लागले, माऊली माझा नामा लाजाळू आहे, बोळा बाबडाय, गर्दीमध्ये हरवेल, सांभाळून आणा. जेवायला मागणार नाही, पाणी मागणार नाही, तुम्हीच त्याची काळजी घ्या. का का माझ्या नामाने माझं गाव कधी सोडलं नाही माऊली. लाडका लढिवाळ नामा माझे ताने, तयाला मजवीन कोण आहे. आरुष साकडे नामा माझे वेडे, मार्गी मागे पुढे सांभाळावे. तान बुकत्वा जाणावी जीवीची, आणि मज चिंता यासी कोण वाटे अथवा थोर वाटे. मला माझ्या नामाची चिंता वाटते माऊली, सांभाळून आणा. माऊली म्हणल्या बरोबर पांडुरंग परमात्म्याने हात सोडला. नामदेव महाराज आणि माऊली डोळ्यापुढे चित्र आणा. 10-5 पावलं पुढे गेले की पांडुरंगाने पाठी मागून आवाज दिला, नामा जा रे बाबा, पण लवकर या. जावे स्वस्तिक्षम, यावे शीघ्र रथ, कळावे स्वहित, कळलं त्याचे. जा नामा, पण एक लक्षात ठेवा नामा, सर्व भावे आमुचा विसरण पडावा आणि लोभ असू द्यावा
मजवरी चलत चलत मी तुम्हाला विचारतो, ज्या परमात्म्यासाठी सगळं जग पागल झालं तो परमात्मा नामदेव रायाला म्हणतात, आमचा विसर पडू देऊ नका. नामदेव महाराज म्हणले, देवा शांत हो देवा, आता तुझ्या बरोबर मलाही रडू नको पांडुरंगा. का पांडुरंगा, मी चाललोच कुणामुळे? तुझ्यामुळे. पण जरी तुझ्यामुळे चाललो तरी एका आटीवर चाललोय पांडुरंगा. काय आट रे नामा? देवा ही चारी भावंड सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताई, माऊली तीर्थयात्रेच्या प्रवासात वाटेल त्या देवाच्या पाया पडतील पांडुरंगा, पण तुझा नामा नाही रे पाया पडणार. का रे नामा? देवा माझं एक ठरलेलं कठावरी कर नाही ज्या देवाचे नेहे वेद रोषणायाचे नेहे पांडुरंगा माझं एक गणित ठरलेलं आहे देवा. काय ठरलेलं आहे? कठावरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दरुशन, ज्याचे हात कमरेवर नाही, ज्याचे पाय मिठेवर नाही, मी त्या देवाचं दर्शन घेणार नाही. याला म्हणायचं एकनिष्ठ उपासना. आपली एकनिष्ठ उपासना आहे का? लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी पासून ज्या सुखाकाराने देव वेडा वला. कुठं आणला देव? वैकुंठातून. ही कुणी आणला? बर याच्या पुढे जाऊन सांगू का, देवाचा खरा प्रचारक कोण आहे? देवाचा कार्यकर्ता कोण आहे? संत महात्मे. आता संत श्रेष्ठ का देव श्रेष्ठ ही सांगत नाही, पण खरी भक्ती केली संतांनी केली निश्चितच वैष्णवतो जया अवघी देवावरी माया, हेही ठीक आहे महाराज. पण संत इतकी आपली भक्ती आहे का? आपण एकनिष्ठ उपासक आहेत का? समजा एका गुरुकडून गुरुमंत्र घेतला आणि 2 वर्ष त्या गुरुची भेट झाली नाही की तिसरा गुरु खरंय का खोटं? आपण एकनिष्ठ राहू शकत? सांगूच तुम्हाला. एक पाटलाच्या वाड्यात गुरु महाराज आले, गुरुमंत्र द्यायला चालू केला. एक माणूस भाजीपाला विकून आला आणि म्हणला, का रे पाटलाच्या वाड्यात एवढी मोठी लाईन कशाची आहे? अरे ते म्हणला, तुला माहित नाही का, एक मोठे गुरु महाराज आले, गुरुमंत्र द्यायला चालू आहे. महाराज तो डायरेक्ट महाराजाकडे गेला आणि म्हणला, महाराज लई दिवस झालं बायको म्हणते गुरुमंत्र घेतल्याशिवाय आत्म्याला सुद्धा शांती लाभत नाही, गुरुमंत्र द्या. महाराज म्हणले, तू येडा कशा आणा, लाईन नाहीये म्हणले, नियमाचं पालन कर. ती म्हणला, महाराज तुम्हाला वाटेल की मी लाईन ना आल्यावर भरपूर दक्षिणा देईल, अजिबात नाही, तुमचा गोड गैरसमज आहे. म्हणला, मी एकतर भाजीपाला विकून आलोय, माझ्याकडे 2 वांगे आणि 1 कोथिंबीरची पिंडी तेवढी शिल्लक आहे. महाराजाला वाटलं हे पटकन घालवण्यासारखं शिष्य आहे. म्हणले, उठ. दिला गुरुमंत्र. म्हणले, तुला काय दिला? काय नाही म्हणले, तुझ्या पसलाच तुला दिला. नाही 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 तरी काय दिला? काही नाही म्हणले, 2 बेंगण 1 कोथिंबीर की पिंडी एवढाच जप कर. आणि ते म्हणला, महाराज हे ना काय होईल? जा बाबा, भाऊ नदी तरुण जायची. महाराज त्यानं सारखंच चालू केलं, 2 बेंगणी कोथिंबीर की पिंडी, 2 बेंगणी कोथिंबीर की पिंडी. घरी आलं तरी बी 2 बेंगणी कोथिंबीर की पिंडी. बायको म्हणली, कसला गुरु कसला शिष्य की. पण बायको त्याच्यातच खुश होती. का? ह्याचे दिवस मावळता पिऊन येऊन शिव्या तर द्यायच्या बंद झाल्या, म्हणून त्याच्यासोबत ही बी म्हणायली, 2 बैंगन म्हणारा म्हणारा. ही काय मंत्र आहे का?
म्हणाल 2 बैंगन महाराज 2 वर्षानं त्याला कळालं पलीकडच्या गावात गुरु महाराज आले. अवकाळी पाऊस झाला होता आणि नदी तुडुंब वाहत होती. हे जाता जाता गेलं, नदी वाहिलेली बघितली, त्याला गुरुमंत्र आठवला. महाराज म्हणले होते की तू बहु नदीत तरून जाशील. खांद्यावर गोंगड होतं, खांद्यावरचं गोंगड घेतलं, चालू वाहत्या पाण्यावर हातरलं, टणकन उडी मारून बसला आणि गोंगडीला आदेश दिला 2 बैंगन 1 कोथिंबीरची पिंडी, चल गोंगडी पैलतडी कितीरी, गोंगडी सर करणं. झोप लागली काय? अलीकडच्या कडीला आली. आल्यावर महाराजाकडे गेला, चरणावर नतमस्तक ठेवलं आणि काय कामाले म्हणला महाराज 2 वर्ष झालं म्हणला गुरुमंत्र घेऊन, गाठ नाही, भेट नाही, चिठ्ठी नाही, पत्र नाही, फोन नाही. तुम्ही आलेलं कळलं की मी पळतच आलोय महाराज. आणि महाराज मी ठरवलंय तुम्हाला माझ्या घरी न्यायचंय. महाराज म्हणले तुम्हाला अगोदर सांग तू त्या नदीहून आला कसा? ती म्हणला महाराज तुम्ही दिलेल्या गुरुमंत्रावर. महाराजाला जागेवर हिवताप सुटला. महाराज म्हणले ही काही येडे नेल्याशिवाय राहत नाही आणि मी काय मेल्याशिवाय. शिष्य आहे. दोघं नदी काठला गेले आणि गेल्यावर शिष्य म्हणला महाराज माझ्या कमराला धरा. महाराज म्हणले मी तुझ्याच कमराला धरणार आहे, मेलं तर दोघं मरू, एकटा आहा. शिष्य गोंगडीवर बसला, गुरु महाराजाने कमराला धरलं आणि शिष्याने गोंगडीला आदेश दिला 2 बैंगन 1 कोथिंबीर की पिंडी, चल गोंगडी पैलतडी कितीरी, गोंगडी सर करणं अलीकडच्या कडीला आली. महाराज गोंगडीवरच उतरतेत नाही उतरते तर शिष्याचेच पाय धरले. तूच मला गुरुमंत्र जिकडे म्हणले, मला तर काय गडबड घोटाळा कळाला. सांगायचा भाव काय आहे महाराज? गुरुने दिलेल्या गुरुमंत्राचं मनातून पूजन केलं महाराज, म्हणून तो त्याच्या जीवनाची बहुनदी तरून गेला. देव कोणताही असू द्या, गुरु कोणताही असू द्या, निष्ठा महत्वाचे. 6 लक्षणाने युक्त असणारी जर आपण भक्ती केली ना तर महाराज सांगतात ज्ञान वैराग्य धर्म मिळवायला कुठं जाऊ नका, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येईल. पण एक निष्ठता महत्वाची आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, एक निष्ठता. संत महात्मे म्हणतात तो देव तो भगवंत आम्हाला किती आवडतो, किती आवडतो तर सर्व भावे लोभ्या आवडे हे धन नारायण देशापरी. जसं धनलोभी माणसाला जीवापेक्षा पैसा आवडतो तसं आम्हाला त्याच्या इतका काय आवडतो, नारायण आवडतो. पण 2021-22 बरोबर आहे ना? 19 का? हा बघा कोणाला पोचले बी बघा महाराज. 19-20 ला लोकाला पैसा नाही आवडला, काय आवडलं? थोरल्याला म्हणावं वरच तुकडं गहाण ठेव, रेमडेसिवीरचा मेळ. आता त्यानं जीव येत होता का जात होता, पण चाकली मोठ आपली. काय आवडलं लोकाला? पण काही काही लोक असे महाराज किती देवानं दिलं तरी पैसा सुटत नाही की त्याच्यावर लई एकनिष्ठ. कोडग्या लाज नाही, कालचा कोडग्या बरोबर आहे, काहीच कारण नाही. तसं जरी असलं तरी नामदेव महाराज एक ठिकाणी असं म्हणतात, ऐका टाळकरी मंडळी. महाराज म्हणतात आम्ही रस्त्याने निघालो होतो, आम्हाला गुंडाने अडवलं, आम्ही भगवंताचं दिंडीत भजन करतोय. गुंड म्हणाले दुसऱ्या देवाचं नाव घ्या. नामदेव महाराज म्हणले नाही घेणार. ते म्हणले मुंडकं तोडू तुमचं. आम्ही म्हणलं आता तोडा. मान तोडावया कर शस्त्रांचे, तरी बहुतांचे निवारिले, तरी न वधे आन आन एका विठ्ठला वाचुनी. एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्याच्या पाया पडणार नाही, एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्याचं भजन करणार नाही, एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही. नवे तुझा शरणागत भक्त शरण जाओ अनेकासी, आणि तुका म्हणे लाज कोणा एका नेनसी. देवा तुझा शरणागत भक्त जर दुसऱ्याला
शरण गेला तर कमीपणा तुझा हे देवा असे म्हणणारे तुकाराम महाराज आज प्रथम चरणात असं का म्हणतात? अय शरण शरण हनुमंता, ओ शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या माता, ओ काय भक्तीच्या त्या माता, हरि तुझा शरणागत शरण जाओ आणि काशी, आणि तुका म्हणे लाज कोणा एकाने नसी. देवा तुझा शरणागत भक्त जर दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुझा आहे देवा असे म्हणणारे तुकाराम महाराज आज प्रथम चरणात हनुमंताला शरण जातात. कारण काय आहे याचं उत्तर एकच आहे माय बापो, कारण एकच आहे. तुकाराम महाराजाची या अभंगाच्या माध्यमातून सुद्धा मागणी आहे. हरिदासाची घरी आणि मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा आणि हेच देगा पांडुरंगा. इथं जर महाराज असं म्हणले असते तर टाटा बिर्लाचे घरी, धीरूभाई अंबानीचे घरी मज उपजवा जन्मांतरी, शाबुदाना शिरा खाणे कलर टीव्ही पाहणे कुणाचे घरी, कुणाचे घरी हरिदासाचे घरी. आणि मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा आणि हेच देगा पांडुरंगा. पांडुरंगा हे माय बाबा, अरे ही तुझ्याकडे मागणी करत असताना देवा देवा पुढचा शब्द ऐक देवा. संतालो टाक म्हणे पांडुरंगा याच्यात तुझा अपमान नाहीये, याच्यात देवा ब्रह्महत्येचं पाप नाहीये. माझी विनंती एकच आहे देवा, संता लोटांगणी आणि जाता लाज नको म्हणे. देवा मला सुद्धा लाज वाटू देऊ नको देवा. का या न्यायाने शरण शरण हनुमंता. बरं एवढंच नाही महाराज, संता लोटांगणी मग हनुमंतराय कोण आहे? देव आहे असं का? नाही, हनुमंतराय संत आहे. बरं हनुमंतराय संत आहेत, हनुमंतराय भक्त आहेत. हे कशावरून? हे मी माझं नाही, पदरचं नाही, प्रमाण ववी श्लोकाद्वारे ऐका माय बापो. ज्या वेळेला हा बाबा कुठे गेला? लंकेत. त्यावेळेला लंकेतल्या घराची रचना कशी होती? बाहेरून बघितलं तर मंदिरासारखं, आणि घराच्या आत गेलं तर मदिरा प्राशन मांस भक्षण. पण सकाळी सकाळी हनुमंताला आनंद झाला. का?
एक घर असं दिसलं की घराच्या समोर हिरवगार तुलसी वृंदावन, बाजूला भिंतीवर धनुष्यबाणाचं चित्र. आनंद झाला हनुमंताला, आणि आनंद होणं साहजिकच आहे महाराज. काय कारण आहे? माझी या जातीचे समजा. एक विचार करा तुम्ही, एक माणूस पुण्याला गेला आणि त्याच्या मित्राचा फोन आला, का रे बाबा तू पुण्यात आला? हा, मग माझं सुद्धा इथं घर आहे, म्हणजे फ्लॅट आहे. कुठे? पिंपरी चिंचवडला. तू माझ्याकडे येतो. तू रिक्षा पकडला, 50 रुपये घेईल. हो म्हणतोय. बसला का? बसला. मग ये, ह्या कॉलेज पशी ये. आलो. आता उतर. मला घरातून बाहेर निघता येत नाही. उतरला का? ठीक आहे. आता काय कर तू? उजव्या हाताला ओढलो. पुन्हा वडाचं झाड आहे, डाव्या हाताला ओढलो. टपरी आहे, त्याच्यावर नाव आहे. बघितलं, आला बरोबर. थोडं पुढे ये. आलो. मारुती मंदिर आहे, तिथंही आलो. तिथून माग बघितलं मी. फोन झाला स्विच ऑफ. घराजवळ आला आणि फोन काय झाला? बंद पडला. पुन्हा 4-2 तास बिरबिर हिंडलो आणि वरी बसलेला मित्र ह्याला हुडकीत न करावं तसं मग. काय गुरुजी दडदडीत बघतोय. हे बघा, खऱ्या गोष्टीला मरण नाही. हो म्हणा. लागलाय डोळ्यानं उग. काय किती झाले आता? अभंग सुटू नाही तर असू दे. आपल्याला विषयांतर नको, आपण आपल्या जागेवर येऊ. मित्र हुडकीत याला 4-2 तासाने या मित्रापाशी या. ही मित्राने या मित्राला बघितलं की कडकडून मिठी मारली. का? लय वेळ झालं हुडकीत होतो रे बाबा, बरं झालं. तसं हनुमंतराय रात्रभर बघते. सगळं नगर राक्षसाचं, पण एकच तुलसी वृंदावन दिसतंय. हनुमंताला आनंद झाला. पण किती जरी आनंद झाला तरी बुद्धीचा वापर केला. आणि मारुतीराय म्हणले, इथं मला पकडण्यासाठी तर रात्रीतून उभा केला नसेल. साहजिकच आहे ना शंका येणं. आणि बऱ्याच घरी सुद्धा शंका येणं साहजिक आहे. घर मोठं असतं आणि त्या घराला शोभलं असं तुलसी वृंदावन बी असतं. म्हणून हिरवगार तुलसी वृंदावन आहे म्हणून डोकं लावायचं नाही की त्या घरात सगळेच माळकरी आहे. जितकं दिखाऊ तितकं. आणि काय असतं बरं का, बरेच लोक तुम्ही बघा, येत काही नाही पण आवलंय आणतात. कळलं का तुम्हाला? जी माळकरी नाही ना, ती बाकीची माणसं देवदेवाचा अट्ठास करतात. आम्ही लय म्हणायची बोलायची गरज. हे बघा, जितके माणसं दिखाऊ दाखवतील ना तितकं दुःख आहे. तुम्ही त्रास सहन करा, त्रासानंतर सुख आहे. दुःख सहन करा. देवाच्या बापाला सुद्धा दुःख चुकलेलं नाही, हे तितकं सत्य आहे. बरोबर आहे. पण इथं हनुमंतरायाने तुलसी वृंदावन बघितलं. हनुमंताला आनंद आहे. पण आनंद असला तरी मारुतीराय अंधार पडलेला आहे, दिवस उगवणार आहे. लक्षात करू लागले, चिंता करत राहिले, मला पकडण्यासाठी तुलसी वृंदावन आहे. विचार करता करता इकडून दिवस उगवायला आणि उगवायच्या वेळेला त्याच अंगणातल्या समोरच्या घरातून हनुमंताला आवाज आला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, Thank you.
झालं कीर्तनचा घरी अजिबात नाहीये. हनुमंताच्या लक्षात आलं बापरे, घरातून तर भक्ताचा म्हणजे देवाच्या चिंतनाचा आनंद आहे. हनुमंतराय ही सूर्योदयाच्या वेळेला घराच्या आत गेले आणि त्या भजनात तल्लीन झाले. घर कुणाचं आहे? बिभीषण महाराजाची हनुमंताची ओळख परिचय नाही महाराज, पण बिभीषणाने ही डोळे उघडले, भजन थांबलं आणि दोघांच्या लक्षात आलं दोघं श्रीरामाचं भजन करतायत, मग देवाचे दोघंही बघतायत. इथून दोघांचा परिचय झाला, ओळख झाली. त्यावेळेला बिभीषण महाराज हात जोडून म्हणतात, हनुमंता हनुमंता, आज माझ्या लक्षात आलं की आपल्या श्रीरामाची माझ्यावर पूर्ण कृपा आहे. कशावरून? अरे हनुमंता, तुमच्यासारखा एक संत आज मला ब्रह्ममुहूर्तावर दर्शन द्यायला आलाय. का? हनुमंता, देवाचं दर्शन, रामाचं दर्शन संताशिवाय होऊ शकत नाही. संत दरुशनी हाला. म्हणजे तुम्ही कोण आहे? ऐका, माझ्या पदरचं नाही, राम कृपा मिलन ही संता. रामाचं दर्शन, संताचं दर्शन, रामाचं देवाचं दर्शन संताशिवाय होऊ शकत नाही. याचा अर्थ हनुमंतराय संत आहे आणि हनुमंतराय संत असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, देवा तुझा अपमान नाही, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, याने याने शरण शरण जी हनुमंता. विठ्ठल टाळकरी मंडळी, इथं एक शब्द असा आलेला आहे की शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी आलाय, गाथ्यामध्ये जी लावलाय आणि भजनामध्ये जी का ठेप्यातच बसत नाही. शरण शरण जी, शरण शरण जी हनुमंता. जी या शब्दाचा अर्थ आहे महाराज. जी म्हणजे महाराज. जी हा शब्द आदरयुक्त वापरला जातो महाराज, उग नाही वापरला जात, आदरयुक्त. गुरुजी, गुरु महाराज, बरोबर आहे. गुरुजी, आता गुरुजी राहिला नाही. गुरुजी म्हणलं की वाटतंय खेड्यातला आहे आणि सर म्हणलं की वाटतंय धाराशिव मधला. पण गुरुजी या शब्दात काय ताकद आहे महाराज. आई या शब्दात प्रेम आहे, तसं गुरुजी या शब्दात माणुसकी आहे. होय होय, काय काळजी करायची नाही, जी असेल ती असेल. पण आता गुरुजी बी गेला, गुरुजीच्या जागेवर काय आला वकील साहेब? सर. आणि आता सर बी गेला आणि सरच्या जागेवर कसलं भारी म्हणतात टीचर, म्हणजे निवड सोय टुचवी लावणी. माग पुढे त्याचा काहीच अर्थ नाही महाराज. आणि खरंय लेकरांचं महाराज, पूर्वीचं काहीच राहिलं नाही आता. पण पूर्वीचं जे होतं ना महाराज, ते खरंच 24 कॅरेट होतं. का महाराज? आता पण शाळा आहे आणि पूर्वी पण काय होत्या? शाळा होत्या. पण पूर्वीचं जे शिक्षण होतं ना महाराज, मेरिट बरोबर जगण्याला दिशा मिळत होती. आता फक्त मेरिट पुरता संबंध आहे. का? आता कुठं जॉनी जॉनी येस पप्पा, आणि पहिलं कुठं प्रभूची लेकरे सारी आणि तयाना सर्व प्यारी. खरा तो एकची धर्म. विठ्ठल शाळेमध्ये लिहिलं असतं तमसो माम ज्योतिर्गमय, म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे, ज्ञाताकडून ज्ञानाकडे नेणाऱ्याला एकेरी भाषेत बोलायचं नाही. म्हणून पुढे जी लावलं. गुरुजी, गुरु महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरू केली असताना पहिल्या अध्यायात आदराने शब्द घातला, ओम नमो जी. नुसतं ओम नमो नाही, पुढे जी लावलं. जसं आळंदीच्या माऊलीने गणपतीला ओम नमो जी, तसं तुकोबारायने हनुमंताला शरण शरण जी हनुमंता. आता हनुमंता म्हणजे नाव कधीपासून पडलं? ज्या वेळेला या बाबाचा जन्म झाला, भूक लागली, आईला विनंती केली. तुलसीदासजींनी सुंदर लिहून ठेवलंय. माझ्या पुढे झोपी बरोबर हे संकट आहे.
बर पटपट ऐका. वाल्मिक ऋषीचं रामायण वेगळं, तुलसीदासजीचं रामायण वेगळं. रामायण 5 प्रकारामध्ये, पण तुलसीदासजींनी हिंदीत गोड वर्णन केलंय. बाबाला भूक लागली आणि भूक लागल्याबरोबर आईला विनंती केली. आईनं सांगितल्याबरोबर पूर्वे दिशेला लक्ष गेलं आणि या बाबानं सूर्यालाच गिळलं. प्रातः समय रवी रक्षिली युद्ध. टाळकरी मंडळी, सूर्याला गिळलं, चौकड अंधार पडला आणि अंधार पडल्याबरोबर देव चिंतातूर झाले. इंद्राकडे गारानं गेलं. ऐका, इंद्र देव देवता सगळं सैन्य घेऊन आले. या बाबाला विनंती केली. हा बाबा आवरेना. उलट या बाबाने काय केलं वकील साहेब? इंद्राधिका दिले थोर मार, इंद्रालाच मारलं. मग काय घडलं? इंद्राला आवरलं नाही. इंद्राने आपल्यापासला वज्र काढला, या बाबाला फेकून मारला, त्याच्या हनवटीला लागला, म्हणून नाव पडलं हनुमान. म्हणजे तुम्ही हायच जागी. शेतातले ढेकळं फुटले पाहिजेत, पडू द्या. आपण काय फुटणार नाही. आपण काय घाबरायचं? घाबरेल ती सिस्टीमवालाच घाबरेल, आपण नाही घाबरायचं. हा पीटी मास्तर. होय होय. शरण शरणजी हनुमंता आणि तुम्हा आलो राम. आता रामदूता या वेळेमध्ये कीर्तन एवढं होऊन जाईल, पण पुढे जायचं नाही आणि आधी सोडायचं नाही. जी होईल. दूत म्हणजे काय? दूत या शब्दाचा अर्थ आहे संदेश वाहक. बरोबर आहे? देशदूत, देवदूत, राजदूत. राम हे राम हे मोबाईल विजन माझा माझा आहे म्हणून काळजी केली. बिस्ताल रे बिस्ताल, सर्दी होईल रे बाबानो. बिस्ताल बिस्ताल. विठ्ठल विठ्ठल. दहा मिनिटात अर्थ सांगू का 3 चरणाचा? नाविलाज. विलाज नाही, विलाज नाही. पटपट ऐका. तुम्हा आलो रामदूता. दूत या शब्दाचा अर्थ संदेश वाहक आहे. रामाचा संदेश सीतेला, सीतेचा संदेश रामाला, रामाचा संदेश भरताला, भरताचा संदेश रामाला. ज्यानं जन्मभर संदेश पोहोचवला त्याला तुकोबारा शब्द वापरतात. तुम्हा आलो रामदूता. हे दूता मी तुम्हाला शरण आलोय. हनुमंतराय म्हणले तुकाराम महाराज शांत व्हा, पाऊस आला. हो तुकोबाराय. महाराज खूप चिंतन मस्त आहे. फक्त माझा स्वभाव आहे हसत खेळत चिंतन मांडायचं. पण असू द्या. देवाला वाटलं असेल ही लेकरू ह्याच जिल्ह्यातले तरी लई दिवसानं बोलविले. होय होय. तुम्हा आलो रामदूता. फक्त चलत चलत मी एकच तुम्हाला प्रश्न करून जातो. श्रीरामाने सांगितलं हनुमंता सीतेचा शोध करायचा. हनुमंताने उड्डाण घ्यायच्या वेळेला विचारलं प्रभू जातो, पण सीतामाईची भेट झाल्यावर आमच्यावर विश्वास कशा ठेवतील की मीच रामाचा दूत आहे? हनुमंता करुणा निदान शब्दाचा प्रयोग करा, जयंताची कथा सांगा आणि ही मुद्रिका म्हणजे अंगठी घेऊन जा. वाढला वाढला वाढू द्या. तुम्हा आलो रामदूता. चव्हाणांना चिंता करू नका. सगळ्याच गोष्टीची गरज आहे. का? सुखही देणारा तोच आहे आणि दुःखही देणारा, पावसाळ्यात पाऊस पाडणारा तोच आहे आणि अवकाळी आणणारा
तोच आहे. फक्त आपलं काम एक आहे, आलेल्या गोष्टीला तोंड द्यायचं आणि उभारलेल्या माणसाने बिताडाकडे सरकायचं. बोच होईल की नाही. ए लेकरा ही मोबाईल काढ काढ ग माहिती पाणी पडायला खराब होईल. तुम्हा आलू खराब होईल.